होंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये नवीन धक्कादायक ट्विस्ट आलेला आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका असल्याची बीडमधील एका इस्माकडून एसआयटीकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचा एक्सपोस्टद्वारे हा दावा सुद्धा आहे, तर एसआयटीकडून तक्रारीची पडताळणी आता होण्याची शक्यता आहे। अशोक खरातच्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर ट्रस्टी होत्या। आरोपांनंतर चाकणकरांना महिला आयोगाचं अध्यक्षपद आणि पक्षाचं पद सुद्धा गमवावं लागलं होतं। घेतलेला रुपाली चाकणकर यांचा राजीनामा, दादांच्या बंगल्याबाहेर झालेल्या त्या सगळ्या काळ्या पूजा, या सगळ्या गोष्टींचा एकत्र जर विचार केला तर ही जी तक्रार करण्यात आलेली आहे ही गांभीर्यपूर्वक घेण्यासारखी आहे। आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्या जीविताला जर धोका असेल तर याविषयी लवकरात लवकर चौकशी होणं गरजेचं आहे आणि दादांच्या ह्या सगळ्या घातपात किंवा अपघातामध्ये होंदूबाबाचा काही संबंध आहे का याचा देखील चौकशीमध्ये समावेश असणं हे अत्यंत गरजेचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मी पक्षाच्या वतीने ही मागणी या निमित्ताने करतो आहे। त्याच्यामध्ये जे सुनेत्रा वहिनींना माझ्याकडून धोका आहे, खरंच हे खूप हास्यास्पद आहे। आम्ही आदरणीय दादा गेल्यानंतर जे वहिनींमध्ये दादांना पाहतोय आणि वहिनींनाच आम्ही सर्वस्व मानतोय, असं असताना तुम्ही जर माझ्यापासून त्यांच्या जीविताला धोका आहे, हे खूप अशा गोष्टी जर व्हायरल होत असतील तर हे सर्वस्व चुकीचं आहे। आम्ही इथून पुढे आमच्या पालकमंत्री आदरणीय वहिनी आहेत, त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही चालणार आहोत। म्हणजे त्यांनी जे सांगितले प्रोटोकॉल पक्षाचे, त्या प्रोटोकॉलनुसार आम्ही त्या दृष्टिकोनातून चालणार आहोत। सगळं आता उघड झाल्यामुळे या निनावी पत्राची गंभीरपणे दखल घ्यावी अशा प्रकारची विनंती मी SP बीडचे यांनाही केलेली होती। जरी तुम्हाला या पत्राआधारे निनावी पत्राआधारे FIR नोंदवता नाही आला तरी गंभीर बाब म्हणून, कारण बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार आहेत, त्या व्यक्तिगत आज ना उद्या बीड जिल्ह्यात येणार आहेत आणि अशा प्रकारचा जर त्यांच्या जीविताला धोका असेल तर या पत्राची गंभीर आपण नोंद घ्यावी अशा प्रकारची विनंती मी केलेली आहे।